तर ठाण्यातल्या सभेतून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच टार्गेट केला। शिवाजी महाराजांचं नाव पवार का घेत नाहीत, बाबासाहेब पुरंदरेंना कसं सॉफ्ट टार्गेट केलं आणि पवार नासिक कसे आहेत यावरून राज ठाकरेंनी पवारांवरती जोरदार टीका केली। त्या प्रत्येक टीकेचा पवारांनी पॉवरफुल समाचार घेतलाय। पाहूया TV9 चा स्पेशल रिपोर्ट। ला ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला, तो जन्म झाल्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायला लावला। बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट नाही, मी सांगितलं तुम्हाला। राज ठाकरेंनी ठाण्यातल्या भाषणातून शरद पवारांवरच अधिक निशाणा साधला आणि त्यानंतर पवारांनी राज ठाकरेंच्या एका वक्तव्याचा समाचार घेतला। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोहोचवणाऱ्या बाबासाहेब पुरंदरेंना पवारांनी सॉफ्ट टार्गेट केलं, अशी टीका राज ठाकरेंनी केली होती। त्यावर सडेतोड उत्तर देत पुरंदरेंवर टीका करण्याचा अभिमान असल्याचं पवार म्हणाले। बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट नाही, मी सांगितलं तुम्हाला। बाबासाहेब पुरंदरेंनी चुकीचा इतिहास सांगितला, कोणत्या पानावरती कोणत्या ओळीत सांगितला ते तर सांगा ना। दलितचं अशा प्रकारचं लिखाण एखाद्या रायटरने केलं आणि त्याला माहिती खोदायचं काम कुणी केलं हे तो उघड प्रकारे तो म्हणत असेल आणि त्याचा खुलासा त्यावेळेला कधी पुरंदरेंनी केला नाही आणि म्हणून जर त्याच्यावर टीका टिप्पणी केली असेल तर मला त्याच्यात दुःख वाटत नाही, यावेळेस मला अभिमान वाटतो। शरद पवार भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख मुद्दाम टाळतात असा आरोप राज ठाकरेंनी केला। त्यावरूनही शरद पवारांनी राज ठाकरेंची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला। शरद पवार साहेब ज्या वेळेला भाषण करतात राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाल्यापासून, त्यावेळेला ते काय म्हणतात, हा महाराष्ट्र कोणाचा? शाहू फुले आंबेडकरांचा। मान्य असेल, पण त्या अगोदर हा महाराष्ट्र सर्वप्रथम जर कोणाचा असेल तर तो आमच्या छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे। पण शरद पवार साहेब कधीही छत्रपतींचं नाव घेताना तुम्हाला दिसणार नाहीत, कुठच्याही सभेमध्ये दिसणार नाहीत। कारण छत्रपतींचं नाव घेतल्यानंतर मुसलमान मतं गेली तर काय करायचं? एखादी दुसरी व्यक्ती कधीतरी वर्ष 6 महिन्यात एखादं वाक्य एखादं स्टेटमेंट करून आपलं मत व्यक्त करते, तर फार गांभीर्याने घेण्यासारखं नसतं। 2 दिवसापूर्वी मी अमरावतीला होतो, तर त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं योगदान याच्यावर माझं कमीत कमी 25 मिनिटाचं वाचन होतं। पवारांनी ज्या अमरावतीच्या भाषणाचा उल्लेख केला ते रामनवमीचं भाषण आहे। त्यात शिवाजी महाराजांनी कसं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं यावर भाष्य केलं होतं। दिल्लीचं मुघलांचं राज्य, देवगिरीचं यादवांचं राज्य, पण शिवाजी महाराजांचं राज्य हे भोसल्यांचं राज्य म्हणून कधी ओळखलं गेलेलं आहे। हिंदवी स्वराज्य, रयतेचं राज्य, सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करणाऱ्या घटकांचं हे। शरद पवार हे नास्तिक आहेत, ते देव मानत नाहीत असंही राज ठाकरे म्हणाले। त्यावर राज ठाकरेंना पवारांनी बारामतीतलं मंदिर लक्षात आणून दिलं। स्वतः शरद पवार साहेब हे स्वतः नास्तिक आहेत, त्याच्यामुळे ते धर्माकडे बघताना नास्तिकतेतनं बघतात। एखादा मिळाला तर दुर्मिळ फोटो तुम्हाला मिळेल, एखादा पवार साहेबांचा मंदिरात हात जोडतानाचा, पण तोही मिळणार नाही। कारण ते आहेतच स्वतः नास्तिकच आहेत, ते धर्मबिर्म काही मानत नाहीत, देवबिव काही मानत नाहीत आणि मग ते त्यांच्या पद्धतीने राजकारण समजवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना अपेक्षित असलेलं। माझा धर्म किंवा देव याच्याबद्दलचं प्रदर्शन कुठं करत नाही। मी आता 13-14 वेळेला निवडणुकीला उभं राहिलो। माझा निवडणुकीचा नारळ कुठं फुटतो की बारामतीच्या लोकांना जाऊन चौकशी करा। एकच ठिकाण आहे, एकच मंदिर आहे,
त्या ठिकाणी होतो. त्याचा आम्ही कधी गाजावाजा करत नाही. पवारांना राज ठाकरेंनी नास्तिक म्हटल्यावर राष्ट्रवादीकडून पवारांचे देवाला नमस्कार करतानाचे काही फोटो व्हायरल झालेत, ज्यात एका फोटोत पवार पंढरीच्या विठुरायासोबत आहेत, तर दुसरा फोटो हा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरचा आहे. यात पवार सहकुटुंब गणपतीच्या दर्शनाला आले. तसंच पवार ज्या बारामतीतल्या मंदिराबद्दल बोलले त्या मंदिराचा व्हिडिओही समोर आलाय. हे हनुमानांचं मंदिर असून पवार पूजा अर्चना करताना दिसतायत. ईडी आणि आयकरच्या धाडीवरून राज ठाकरेंनी पवारांवर शंकाही उपस्थित केली आणि आरोपही केले. अजित पवारांच्या बहिणीच्या घरी धाडी पडतात, मग सुप्रिया सुळेंकडे नाही. धाडीनंतर पवार मोदींनाही भेटतात असं राज ठाकरे म्हणाले. त्यालाही पवारांनी प्रत्युत्तर दिलं. मला आश्चर्य या गोष्टींचं वाटतं की एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी रेड पडते पण तुमच्या घरी रेड पडत नाही. ह्याचं कारण मला कळेल का? अजित पवारांच्याकडे रेड पडते, अजित पवारांच्या सख्या बहिणींच्या घरी रेड पडते आणि त्याच्यानंतर देखील पवार साहेब आणि नरेंद्र मोदी यांचे अत्यंत मधुर संबंध राहतात. कसं काय? अजित पवारांच्याकडे जर काही झालं असेल किंवा माझ्याकडे झालं याचा अर्थ अजित पवारांनी वेगळे असं वाटतं तुम्हाला? ते कोणी तिसरे आहेत ते सुप्रिया आणि अजित हे काही बहीण भाऊ नाही. सलग दुसऱ्या सभेत राज ठाकरेंनी भाजपवर टीका केलेली नाहीये. त्यामुळे भाजपनं सोपवलेली जबाबदारी राज ठाकरे निभावतायत असा जळजळीत पलटवार पवारांनी केला. उनके ऊपर जो कुछ जिम्मेदारी शायद लीडरशिप में दी होगी वो दिखाने का एक मौका कैसी खोली परिस्थितीला हल्ली. त्यांच्या सभेमध्ये एक सुधारपणाची भाषा असो किंवा नकरा असो किंवा धाडी वगैरे असे उल्लेख असो, त्या सगळ्या गोष्टीच्या संबंधी एक तरुण होते त्यामुळे लोक जातात, नाही असं नाही. राज ठाकरेंच्या टार्गेटवर राष्ट्रवादी आहे. राष्ट्रवादी जातीयवादी कशी आहे आणि मनसे कट्टर हिंदुत्वाचा ट्रॅकवर कशी जाते हे दाखवण्याचा प्रयत्न राज ठाकरेंचा आहे. त्यामुळे यापुढे राज ठाकरे आणि राष्ट्रवादी अशाच प्रकारे समोरासमोर येतील असं सध्या तरी दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई.